मित्रांनो नमस्कार. गुढीपाडव्याच्या आणि या मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. बऱ्याच दिवसांनी खूप दिवस झाले म्हटलं आपणही थोडंसं जे नॉलेज आहे ब्लॉगवरबद्दलचं ते आपल्या लोकांपर्यंत पोचवावं. बरेच दिवस झाले, म्हणजे जो प्रवास 2019पासून जो सुरू झाला तो 20, 21, 22, 23, 24 आणि आता 25, तर ब्लॉगवर हा कधी थांबलेलाच नाही आहे. लोकांचे बरेच गैरसमज आहेत की आता काय झालं, हे काय करतायत, तर तसं नाही आहे. त्या गोष्टी ब्लॉगवरचं जे काम चालू आहे बॅकहँडला ते कंटिन्युअसली चालू आहे. कोणी ते तुमच्यापर्यंत कदाचित ते अपडेट पोचत नसेल आणि ते अपडेट पोचावं एक छोटंसं माझं ध्येय आहे त्याच्यासोबतचं. आणि तुम्ही कुठंतरी बाहेर याच्यातून फेकले जाऊ नये याच्यासाठी हा थोडासा प्रयत्न, छोटे व्हिडिओ मी बनवत जाईन याच्या पुढेही. आणि जी बरेच लोकांचे बरेच प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेमवर मग आपल्याला काय करता येईल का, काय मदत म्हणून किंवा काही टेक्निकल हेल्प त्यांना लागेल तर ते करता येईल का, तर ती मी देण्याचा इथून पुढे प्रयत्न करेन. तर आता सध्या ब्लॉगवर आहे का चालू काय नाही आहे, तर यस त्याचं काम चालू आहे, तो कुठेही थांबलेलं नाही आहे. प्रॉब्लेम एवढाच झाला की जो रेट आपल्याला भेटायला पाहिजे होता तो रेट नसल्यामुळं आपण तो विकू नाही शकत किंवा आपल्याला त्याची तेवढी व्हॅल्यू भेटत नाही आहे. तर बरेच अपडेट झालं. खूप सारे नेटवर्क लीडर्स याच्यातून बाहेर गेले असतील किंवा तुमचे लीडर्स कोणी असतील, ठीक आहे ना, काय असू देत. पण आता विस्कळीत जी झालेले लोक आहेत त्यांना एकजूट करायचा माझा प्रयत्न आहे याच्यामध्ये. आणि एकजूट करून त्यांना चांगल्या पद्धतीनं कसं काय नॉलेज देता येईल तर ते द्यायचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आज गुढीपाडवा म्हटलं, आजपासून सुरुवात करावी आपल्या गोष्टीसाठी. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत जे आम्ही त्या डेव्हलपरच्या मीटिंगमध्ये बघतो किंवा जे नॉलेज घेतो आत्तापर्यंत घेतलेलं आहे. तर थोडंसं निगेटिव्हिटीमध्ये असाल तर थोडंसं बाहेर पडा. कारण जे सांगतात ना की आता काय करू शकत नाही आहे किंवा हे नाही आहे, तर ते प्रॉब्लेमला कधी समजूनच घेत नाहीत. प्रॉब्लेम हा काय कायमस्वरूपी नसतो, पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण आम्ही ब्लॉगकोरा जो टी-बॅगपासून सुरू झाला, टी-बॅग 2.0 आला, 3.0 आला, ब्लॉगकोरा क्लासिक आला आणि आता इंटरनेट आला. हे काय चाललं आहे हे बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही आहे. तर इंटरनेट ह्या आता जी येणारी ब्लॉकचेन आहे आपली ब्लॉगकोरा, अजून एकदा सांगतो, ब्लॉगकोरा संपलेला नाही आहे. ब्लॉगकोरा खूप सुंदर प्रोजेक्ट बनत चाललेला आहे. आता मी सध्या ब्लॉगकोराच्या साईटवरच आहे, ठीक आहे. इंटरनेटचं दाखवायला लागलं, ठीक आहे. इथं करंट सप्लाय दाखवत आहेत, कारण सगळ्या डिटेल्स अपडेटेड आहेत त्याच्यामध्ये. असो, तर आपल्याला काय आता बघायचं आहे की मग खरंच हा प्रवास, बऱ्याच लोकांचे माझेही प्रॉब्लेम आहेत. असं नाही की मी कोणता काही लीडर वगैरे नाही आहे, पण मी समजून घेतो, कनेक्ट राहतो, डेव्हलपरसोबत मीटिंग्समध्ये कनेक्ट राहतो. आणि ते नॉलेज मला अजून कळायला लागलं की बरंच बोलता लोकांपर्यंत पोचत नाही आहे. तर आपल्या मराठी भाषेमध्ये ते सांगता येईल कशा पद्धतीनं, तर त्या प्रयत्नात मी आहे. ब्लॉगकोराच्या साईटप्रमाणे जी लॉन्चिंग डेट जी दिलेली आहे ब्लॉगकोराच्या साईटला, नोव्हेंबर 2025 ब्लॉकचेन मेननेट लॉन्चिंगची होणार. तर उद्देश माझा साधा आणि सरळ आहे की आपण याच्यातून बाहेर फेकले जाऊ नये. ब्लॉकचेन ज्या वेळेला येईल, ज्यावेळेला रेट त्याचा ॲप्रिशिएट होईल आणि त्यावेळेला आपला माणूस कुठेतरी याच्यातनं बाहेर फेकला जाऊ नये. तर बरेच प्रश्न आहेत लोकांचे की वॉलेट बऱ्याच जणांचे विसरलेले आहेत, कोणी की विसरलेले आहेत,
कोणाचा आय डी माहीत नाही आहे, कोणाचं विड्रॉल झालेलं नसेल, तर याच्यासाठी काय करता येईल? ठीक आहे, याच्यासाठी कमीत कमी इन्व्हेस्टमध्ये काय करता येईल आपल्याला आणि कशा पद्धतीनं हे पुढे जाता येईल. ठीक आहे, याच्यासाठी मी छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोचणार आहे. आणि ह्याच्यासाठी काय करता येईल तर ते जे शक्य आहे माझ्याकडून टेक्निकली हेल्पमध्ये असेल, ह्याच्यामध्ये असेल, तर ते देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही कनेक्ट राहा. आज हा पहिला व्हिडिओ आहे माझा यूट्यूबच्या ह्याच्यामधनं, आणि त्या कमेंट्समध्ये तुमचे प्रॉब्लेमही अपडेट करत राहा. एक व्हॉट्सअप ग्रुप बनला आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेन. तुम्हाला तो हेल्पफुल होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट भेटतील. लिंकला कनेक्ट करून त्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि टोटली ब्लॉकोराची अपडेट त्या ग्रुपवर तुम्हाला भेटत जाईल. इथे कोणताही लीडर नाही आहे, कोणताही उद्देश नाही आहे की बाबा तुम्हाला कुठेतरी काहीतरी आमिष दाखवणे करायचं, असं कुठली फालतूपणा इथं राहणार नाही. प्रॉपर अपडेट ब्लॉकचेन आता कुठपर्यंत आलं आहे, काम काय चाललं आहे. येणाऱ्या दुबईच्या एक्सपोमध्ये जो AI आणि ट्रेडिंगचं लॉन्चिंग होणार आहे, त्याच्यासाठी जवळजवळ 500 लोक त्या एक्सपोसाठी जाणार आहेत. तर त्यांचं अचिव्हमेंट कसं चाललेलं आहे, या सगळ्यांचं डिटेल्स. आणि ब्लॉकोरा क्लासिकचं काय करायचं, टी बॅग कोणाकडे असेल तर त्याचं काय होणार आहे, 2.0 असेल तर त्यांना काय करायला पाहिजे, बाबा ज्यांच्याकडे वॉलेटच नसेल तर त्यांना काय करायला पाहिजे, आणि तुम्ही तुमचा जो इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा आहे तो कशा पद्धतीनं बाहेर काढता येईल त्याच्यामध्ये, ह्याच्या साईडचं मी तुम्हाला अपडेट इथून पुढे देणार आहे. कनेक्टेड राहा व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये. आणि तुमचे कोणी असे मित्र असतील की जे सांगत असतील की बाबा आता काय होणार नाही आहे किंवा काय नाही आहे, कोण लीडर असेल कोणाचं, तर तुम्हाला त्याची काही गरज नाही आहे. इथे ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी ते अपडेट द्यायचा प्रयत्न करेन. थँक्यू. चला, आज एवढंच. उद्यापासून आपण ह्याचं अपडेट देत राहू. धन्यवाद.